महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं लोका बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहम् दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहम् भगवंताचं विराट रूप आपण पाहत आहोत. अर्जुनाने अशी इच्छा व्यक्त केली होती. भगवंताचे दोन रूप आहे, एक तर सगुण साकार रूप, एक निर्गुण निराकार. आणि सगुण साकार मध्ये दोन झाले, एक छोटं रूप आणि हे सुद्धा सगुण साकारच आहे. पण इथे आकार 10 फीट 15 फीट नाही आहे, इथे मोजूच नाही शकत. अप्रमेय विराट रूप, तर हे सुद्धा एक भगवंताचंच रूप आहे. इथे अर्जुन सगळीकडे पाहत आहे, जिकडे तिकडे त्याला देवाचंच रूप दिसत आहे. किती मुख आहे आणि किती बाहू आहे आणि किती डोळे आहे म्हणजे काही सांगू नाही शकत, मोजू नाही शकत. इथे फक्त एक शब्द तो बोलतो, बहु बहुदरम बहुद्रष्टाकरालम बहुबाहू बहुउरू बहुपादम. सगळ्याच्या पुढे बहुलम. बहु म्हणजे अनेक. संस्कृतमध्ये अनेक वचनाला म्हणतात बहुवचन, मराठीमध्ये अनेक वचन म्हणतात. पण बहु, हिंदीमध्ये बहु म्हणजे सून, अर्थ वेगळा असतो. बहुवचन ऐकले का म्हणे अजूनपर्यंत योग आलेला नाही, कारण बहु आले नाही. सास भी कभी बहु. हे बहु वेगळं असतं. इथे किती आहे म्हणे अनेक अनेक आहे. बहुनी उदराणी अस्मिन इति बहुदरम बहुविवी दंष्ट्राकरालम विकृतम बहुदंष्ट्राकरालम. म्हणे तुमचे दाढ आहे, दाढी दाढ म्हणतात ना, दंष्ट्राकराल. आणि ते सुद्धा किती आहे म्हणे सांगू नाही शकत. असं सगळं काही अनेकच अनेक आहे. आणखीन ते पाहून म्हणे फार मला काय भीती वाटत आहे. आणि मलाच नाही तर लोकाः प्रव्यथिताः, 23व्या श्लोकात लोकाः प्रव्यथित, सगळे लोक व्याकुळ झाले. मी असं पाहत आहे, सगळेजण घाबरत आहे, सगळ्यांचा थरकाप उडालेला आहे. आणखीन हळूशी तो म्हणतो, त्याच्यामध्ये मी सुद्धा सामील आहे. तथा अहम, शेवटी म्हणतो मला सुद्धा भीती वाटत आहे. म्हणजे अशी मी कल्पना केली नव्हती की तुम्ही असं काही दाखवा. मला तर वाटलं होतं का मधुरम रूप असेल, गोड रूप असेल, पण असं सुद्धा आहे तुमचं एक, ही बाजू, ही मला काही माहीत नव्हतं. म्हणून आता हे भयंकर असं रूप. आता पहा, या पूर्ण वर्णनामध्ये इथे सांगायचं असं आहे की भगवंताचं, जर भगवंत संपूर्ण जग आहे, जगत भगवंत, तर जगामध्ये फक्त चांगलं चांगलंच नाही आहे. सौम्य, मधुर, गोड, अनुकूल, रसमय असं नाही आहे. या जगामध्ये कठोरता आहे, निष्ठुरता आहे, विभत्स रूप आहे, क्रूरता आहे. आता रोज आपण काय काय किस्से ऐकत असतो.
कुणाला कसं मारत आहे, त्रास देत आहे, वेदना देत आहे. तर या जगामध्ये वेगवेगळं म्हणजे रस आहे. रौद्र रसही आहे, भयंकर रसही आहे, शृंगार रसही आहे. अशा एकाच वेळी आपल्यासमोर संपूर्ण जग नसतं, जगाचा एक भाग असतो ना. तर आपल्याला काही अनुकूल आहे, पण याच जगामध्ये दुसऱ्या ठिकाणी दंगल होत आहे. कुठे सत्संग होत आहे, कुठे दंगल होत आहे, कुठे मंगल आहे, कुठे अमंगल आहे. पण आहे सगळं काही देव तूच. अर्जुन हेच आता त्याला खात्री पटली की जे काही आहे तुम्हीच आहात, तुमच्यामध्ये सगळं होत आहे. जगाचे विविध रूप आपल्यासमोर येत राहतात, परिस्थिती बदलत असते. तर अर्जुनाच्या समोर आता ही परिस्थिती आली की त्याला त्याची वृत्ती काय झाली, भीतीची वृत्ती. भक्ती तर गेली, आता भीती. दष्ट्रा कराल, तुमच्या अनेक दाढांमुळे विक्राळ दिसणारे तुम्ही मला भय देत आहे, असे तुम्ही आहात. आणखीन तुमची उंची किती आहे तर पहा 24वा वर्ष. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्याप्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्टा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं दीप्तविशालनेत्रं अंतरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो. म्हणे तुमचं डोकं किती उंच आहे, म्हणजे कुठे आहे तर म्हणजे नभस्पृश, आकाशाला जाऊन भिडलेले आहे. म्हणजे आता अर्जुन असं पाहतच आहे वर वर वर, किती उंच आहे, आकाशापर्यंत तुमची उंची किती, आकाशाला स्पर्श करते. जसं वामन अवतारामध्ये भगवंतानी असंच रूप घेतलं होतं की नाही. वामन अवतार बळीराजा पाहतच राहिला, एवढे मोठे, म्हणजे त्याच्या पायानेच आकार घेतला, पावला स्वर्गापर्यंत पोहोचला असा. आता आपल्याकडे त्या सिद्धी नाही आहे की आपण असा आकार मोठा करू शकतो, शक्ती नाही आहे. हा पण एक आहे, कम्प्युटर नावाची एक गोष्ट आहे, त्याने आपला फोटो आपण खूप मोठा, नभस्पृश, आपण सुद्धा एक मोठं होर्डिंग लावू शकतो. नेते लोकांचे असतात ना मोठे मोठे, तर फोटो किंवा मूर्ती हे बनवू शकतो. पण एक खाली त्या होर्डिंगच्या खाली कार्य करते, त्यामुळे नुसतं करतेच दिसतात, ते कार्य तर काही दिसत नाही. कर्त्यांचा फोटो मोठा आहे, कार्य मोठं काही नाही. तर देवाकडे तर सिद्धी आहे, आणि मा गरिमा, असंच मारुतीने सुद्धा मोठं रूप घेतलंय की नाही. भीम रूप धरी असुर सहारे, म्हणजे त्याने त्या शेपटीलाच एवढं वाढवली आहे. लोक त्याच्यावर काय कपडे आणि तेल वगैरे लावत आहे, पण संपतच नाही आहे शेपूट. तेव्हा तो म्हणतात प्रवचन संपत नाही, तर लोक असंच म्हणतात मारुतीच्या शेपटाप्रमाणे केव्हा संपले, वाढतच चाललं. तर इथे म्हणतात की असं त्याचं वर 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 आकाशापर्यंत तुम्ही भिडलेला आहात असा मी पाहत आहे. अच्छा, देवाच्या सगळ्या रूपामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, खूप प्रकाश आहे, सगळ्या याच्यामध्ये दैदिप्यमान
हे शब्द येतो. दीप्तवंत, चमकता, खूप उजेड प्रकाश आहे त्याच्यात. दीप्तमनेक वर्णम, आणि ते म्हणतात अनेक वर्ण, वेगवेगळे रंग सुद्धा तो पाहत आहे. आणखीन अनेक वर्णा भयंकराः असं म्हणतात. व्याप्ताननम, व्याप्त्य आननम. व्याप्ताननम म्हणजे आनंद म्हणजे मुख, खूप मोठं मुख, उघडलेलं असं, पसरलेलं मोठं उघडलेलं. व्याप्तानी विवृत्तानी आननानी मुखानी, असे मुख आहे. आणि हे परत बहुवचन आहे, अनेक वचन आहे. म्हणजे एक मुख नाही आहे, तर अनेक मुख तो पाहत आहे. अनेक आनन, अनेकानन, आता भगवंताचं हे नाव अनेकानन. जसं गजानन, षडानन, काय दशानन रावणाचं. व्याप्तानन, भगवंताचा मुख असा म्हणून. आणि दीप्त विशाल नेत्रम, हे नेत्र कसे आहे तर इथे सुद्धा ते हिंदीमध्ये म्हणतात आग उगल रहे, म्हणजे डोळ्यावरून काय आग निघत आहे. दीप्त म्हणजे हे डोळे अगदी कमळाक्ष वगैरे नाही आहे, यांना कमल वगैरे नाही. आधी अर्जुन तर म्हणत होता कमलपत्राक्ष, आता नाही म्हणत. एक तर नेत्र आहे ते विशाल आहे, त्याला विशाल ठीक आहे, म्हणजे दीप्त चमक आहे, म्हणजे पाहूच नाही शकत. डोळ्यांमध्ये पहा सुद्धा वेगवेगळ्या भावना निघतात. करुणा, कृपा, लोभ, राग, डोळ्याच्या द्वारे भावना व्यक्त करतो. कटाक्ष किरणांचं, नुसतं डोळ्याच्या कोपऱ्याने, काय म्हणतात त्याला, कटाक्ष. गुरूंचं वर्णन आहे की नुसतं त्यांनी असं कटाक्षाने पाहिलं तरी भवसागर सुकून जातं. त्यांची कृपादृष्टी म्हणतात, कृपादृष्टी. संत लोक दृष्टीने काय करतात, दीक्षा देतात, अनुग्रह, दृष्टीच्या. तर इथे म्हणतात भगवंताचे नेत्र तर इथे विशाल आहे, खूप मोठे मोठे आहे. दृष्टा हि त्वाम प्रव्यथितांतरात्मा. मागे तो म्हणाला की मी प्रव्यथित, आता म्हणे अगदी आतपर्यंत मला काय घाबरलेलो, वरून नाही, आता अगदी अंतरंगापासून मला भीती वाटत. आता होतं ना आपल्याला भीतीचे सुद्धा असे लेवल्स असतात. जसं जसं जवळ जसं भीती वाढत जाते. आधी म्हणे पाहू काय, वाघ सिंह जर दुरून पाहिलं की कोण, जसं जर जवळ, त्याचप्रमाणे आता तो म्हणतोय की अंतःकरणा भयाने व्याकुळ मी अगदी झालेलो आहे. अंतःकरणा आणखीन आता माझं धैर्य सुटत आहे. धृतिम न विंदामी, धैर्य जे आहे ते मला आता प्राप्त होत नाही आहे. विंदामी म्हणजे आता मी तुम्हाला पाहू नाही शकत. आता मला असं वाटतं इथून पळून जावं की काय, तुम्ही मला खाऊन टाकते की काय, असं म्हणजे सगळं भयानक आहे. प्रव्यथिता, धृतिम न विंदा. आणखीन शमम च विष्णू, शमम न विंदामी. शमम आणि धैर्य दोन्ही न विंदावी. शमम म्हणजे शांती. आता जर तुम्ही मला म्हणाल की हां आता ध्यान कर या रूपाचं, डोळे मिटून, म्हणे कसं ध्यान, ध्यान नाही करू शकत. तर न शमम, शमम असता शमम दमम, मनाची शांती. तर म्हणे हे तर भयंकर रूप आहे. असं जे रूप आहे म्हणे त्याच्यामुळे मी अगदी व्याकुळ झाले. जणू काही देव म्हणत आहे तुला पाहायचं होतं ना रूप, आता पहा.
आता तो म्हणतो बस बस, पण अजून आता देवाला तर आणि आता पूर्ण पाहावं लागेल. असं बघूनच नाही सिनेमा असा अर्धा थोडी बंद होता, पूर्ण होईल. म्हणजे माझं पूर्ण व्यापक भयंकर सगळं रूप तुला मी दाखवतो. आता पहा, दंष्ट्रा करालानि च ते मुखानि दृष्ट्वैव काला नलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास दंष्ट्रा करालानि नलसन्निभानि दिशो न जाने प्रसीद देवेश जगन्निवास. आता म्हणतो तुमचं जे चेहरा आहे, मुख आहे, तो सुद्धा काही सौम्य शांत असं नाही आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले, सुख झाले नाही आहे, भय झाले. कारण दंष्ट्रा कराल आणि कराल फार भयंकर विकराळ दाढा आहे, विकराळ दाढा मला दिसत आहे. आणखीन प्रळय कालाची जी अग्नी आहे ती अग्नी तुमच्या मुखामध्ये मला दिसत आहे. काला नल सन्निभानी, काल म्हणजे इथे प्रलय, अनल म्हणजे अग्नी. अनलचा अर्थ माहिती आहे ना, अनेक वेळा सांगितलं आहे. न अलम आहे की नाही, अलम म्हणजे बस. अग्नी कधीच असं नाही म्हणत बस, किती त्याच्यामध्ये तुम्ही टाकलं तरी म्हणतो येऊ द्या, मी सगळं खाऊन टाकेन, जे तुम्ही द्याल मी खाऊन. तर न अलम विद्यते यस्य असं अनल. कामनेला सुद्धा अनल म्हटलेलं आहे, कामाग्नी. तर इच्छा संपत नाही, तर इथे म्हणतात की प्रलय काल, प्रलय कालामध्ये जशी अग्नी 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 सगळीकडे होतो, तो अग्नी तुमच्या मुखामध्ये मला दिसत आहे. काला नल सन्निभानी. हो. आणखीन दिशो न जाने, दिशो न जाने. आता मला काही दिशेचं हे नाही राहिलं, इंग्रजी म्हणतात सेन्स ऑफ डायरेक्शन. काही काही लोकांना फार याच्यामध्ये म्हणजे प्रवीण असतात, एकदा त्यांना ते रस्ते दिशा कळत, काही लोकांना कळतच नाही. किती वेळा त्यांच्याकडे गेले तरी ते म्हणतात ॲड्रेस पाठवा, लोकेशन पाठवा. नाही म्हणे मी विसरून जातो कोणत्या गल्लीत जायचं, कोणत्या रस्त्यात. दिशो न जाणे. तर इथे अर्जुनाला कळतच नाही पूर्व काय, पश्चिम काय, उत्तर काय, दक्षिण काय. दिंग मूढ, त्याला संस्कृतचा एक शब्द आहे दिंग मूढ. दिंग म्हणजे दिशा, दिशेबद्दल मी मूढ झालोय. जसं म्हणतो ना धर्म संमूढ, धर्माबद्दल मूढ. तर दिशा आता मला कळत नाही. पूर्व अपर विवेकेन, इथे म्हणतात पूर्वापर विवेकेन न जाने दिंगमूढ जात अस्मी. अच्छा, आणखीन काय तर म्हणतो, तो म्हणतो की न लभेत शर्म. शर्म म्हणजे असं सुख, मला आता सुख नाही म्हणत, शर्म. शर्मपासून शर्मा नाव येतं. शर्म. वर्म म्हणजे कवच, वर्मा म्हणतो ना क्षत्रियांचा वर्मा. तर शर्म म्हणजे सुख. तर म्हणे आता मला तुमचा हा चेहरा बघून काही तुम्हाला असं वाटेल की मला फार आनंद होत असेल. म्हणे असं काही होत नाहीये. आता तुम्ही काय करा, म्हणे तुम्ही सौम्य रूप घ्या, प्रसिद्ध. आता माझी हौस पूर्ण झाली, पाहायची हौस होती ना, प्रसिद्ध. आता तुम्ही शांत.
आता मी तुम्हाला सर्टिफिकेट देतो की तुम्ही विश्वरूप आहात. एक झलक मिळाली त्यांनी तथा माझं मन तृप्त झालंय. तर प्रसिद्ध याचा अर्थ असा आहे की पहा, संपूर्ण जग जर आपल्यासमोर आलं तर आपण सहन करू नाही शकतो. याचा अर्थ असा आहे ते काय काय घटना घडत आहे, काय काय कशा प्रकारचे लोक आहे, हे बरं आहे की आपल्यासमोर अनुकूलता, थोडी प्रतिकूलता आली की आपल्याला सहन आपण हेच म्हणतो की नाही, दिशेनं जा, मला सुख नाही आहे, घाबरलेलो आहे, परिस्थिती केव्हा बदलेल. तर या जगामध्ये सगळं काही आहे. एक मोठं माझ्याकडे एक भजन आहे हिंदीमध्ये, त्याच्यामध्ये पूर्ण जगाचं वर्णन आहे. म्हणजे कुठे हिरवगार जंगल आहे तर कुठे वाळवंट आहे, कुठे समुद्र आहे तर कुठे कोरडी जमीन आहे, असं खूप वर्णन आहे. आणि आकाश आहे तर पाताळ आहे, विष आहे तर अमृत आहे, दिवस आहे तर रात्र आहे, पाप आहे तर पुण्य आहे. म्हणजे इतकं त्यांनी वर्णन केलेलं आहे पूर्ण जग. कोणी ओरडत आहे हा हो, कोणी आनंदाने नाचत आहे. एका शहरामध्ये हॉस्पिटलही आहे आणि दुसऱ्या क्लबही आहे, कुठे मंदिरही आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आहे जुगाराचे स्थान. असं हे जगाचं रूप आहे. द्वंद्वात्मक याला म्हणतात, द्वंद्वात्मक. अर्जुन म्हणतो देवेश जगन्निवास. आता मला कळलंय की पूर्ण जगामध्ये तुमचाच निवास आहे, जग तुमचं रूप आहे. तुम्ही आता प्रसन्नो भव. आणखीन शंकराचार्य पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की येभ्यो मम पराजय आशंका आसीत साच अपगता. पुढचा श्लोक जर वाचला तर शंकराचार्य म्हणतात काय लिहिलेलं आहे, त्यामुळे अर्जुनाला ही शंका होती की आम्ही पराजित होऊ. म्हणे आता ती शंका गेली त्याची. पुढचा श्लोक तो म्हणत आहे ना, त्याच्यामध्ये तो काय पाहत आहे की सगळेजण भगवंताच्या मुखामध्ये काय प्रवेश करत आहे. पहा, आम्ही च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वै सहैवावनिपालसंघै भीष्मो द्रोणसूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा इथे क्रियापद नाही आहे, फक्त लोकांची नावं आहे. पुढचा श्लोक जेव्हा वाचतो तेव्हा ते क्रियापद त्यात येते. क्रियापद काय, पुढे विशंती, सगळेजण तुमच्या मुखामध्ये प्रवेश करत आहे. म्हणे कोण कोण, तर त्याचं वर्णन आहे. अमी च, अमी हे धृतराष्ट्राचे जे पुत्र आहे, धृतराष्ट्रस्य पुत्रा दुर्योधन प्रवृत्तय, शंकराचार्य म्हणतात. दुर्योधन, दुःशासन वगैरे. आता पहा, आपण म्हणतो 100 कौरव आहे, पण आपल्याला नावं किती लोकांचे माहिती? 2च, दुर्योधन, दुःशासन आणि एक बहीण आहे दुःशाला. तुम्हाला नावं का माहीत नाही? म्हणजे नावं पाठ करण्यासारखे नाही. आणि सगळे ते दूनी सुरू होतात. आहे त्यांचं नाव आहे महाभारत. तर नुसतं काय आपण तो कौरव, 100 कौरव. चांगले लोक असतील त्यांचं ठीक आहे, आठवण ठेवू शकतो, स्मरण ठेवू शकतो.
तर धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वैः सह एव अवनिपाद संगैः. अवनी म्हणजे पृथ्वी, अवनिपाद म्हणजे पृथ्वीचं पालन करणारे, म्हणजे राजे लोक, वेगवेगळे राजे. आता त्या महाभारताच्या युद्धामध्ये पहा सगळे राजे एकत्र झाले. महाभारताचं युद्ध म्हणजे वर्ल्ड वॉर, विश्वयुद्ध होतं. जसं विश्वयुद्धामध्ये पूर्ण जग दोन भागामध्ये वाटतात, काही एक ग्रुप इकडे एक ग्रुप तिकडे झाले. दोन विश्वयुद्ध झाले. कोण कोणाच्या अगेन्स्ट, जर्मनी याच्या अगेन्स्ट, जापान, इंग्लंड. तर सर्वही सह अवनिपाल संघे, वेगवेगळे राजे जे आहेत त्यांचे संघ, त्याची एक युनिट, संघटना, ते सगळे जण तिथे मी पाहत आहे. सगळे राजे. आणखीन थोडं लक्ष देऊन पाहतो अर्जुन तर काय पाहत आहे. भीष्म, द्रोण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे सुद्धा भगवंताच्या मुखात प्रवेश करत आहे. भीष्म, द्रोण, सूतपुत्र. अर्जुनाचा द्वेष इथे प्रकट झालाच. आता कर्ण म्हणू शकत होता ना, पण मुद्दा म्हणून व्यक्त हा सूतपुत्र आहे. हे पहा, कर्ण अर्जुनाच्या बरोबरीचाच होता जवळपास सगळ्या गुणांमध्ये, पण फक्त एकच त्याच्यामध्ये हे जरा सूतपुत्र, मी राजपुत्र. अर्जुनाला अभिमान. याला हिंदी म्हणतात कमजोर नसतो पकडणं, याचं जर वीक पॉइंट आहे ना. कर्णाला हा शब्द ऐकला की त्याला राग, याच्यामुळे त्याला खूप अपमान झालेला आहे. तर मुद्दाम अपमानास सूतपुत्र त्यालाही मी पाहत आहे. भीष्म, द्रोण, सूतपुत्र पुत्रस्तथा असौ. दुर्योधनाला हाच तो विश्वास होता की माझ्याकडे कर्ण आहे अर्जुनाच्या बरोबर. पण कर्णामध्ये बाकी पुष्कळ दुर्गुण होते. जेव्हा द्रौपदीचं चीरहरण होतं तेव्हाच तो वाटेल ते काही काही बोलला होता. दुर्योधनही जे काही बोलला नाही तोच बोलला होता, असे ते जे वचन. म्हणून भगवंताला संताप आलेला. म्हणून लोक म्हणतात की पहा त्याला कसं अन्यायपूर्वक मारलंय, कारण तो काय रथाचा पहिया. आणि त्यावेळेस तो खूप धर्माच्या गोष्टी करतो. तर मग कृष्ण त्याला आठवण करून देतात, तुझं धर्म तेव्हा कुठे गेलं होतं, दुर्योधनाबरोबर तू मैत्री केली. तो काय सद्गुणाचा भांडार आहे, त्यांनी किती छळ कष्ट दिले. तर सूतपुत्र हा त्याच्यात एक गुण जरूर होता, दानवीर. पण एवढे दुसरे त्यामुळे मी त्याला सुद्धा पाहत आहे. आणि सह अस्मदीरपी. अर्जुन हळूशी म्हणतो आमचे लोक सुद्धा याच्यात जात आहे. असं नाही की फक्त कौरव लोकच भगवंताच्या मुखात प्रवेश करत आहे. म्हणजे पहा, आता जर देव मृत्यू रूप आहे, काळ रूप आहे, तर काळामध्ये सगळेच जात आहे ना. कौरव असू दे की पांडव असू दे, तर आमचे लोक सुद्धा मी पाहत आहे अरे सगळे जात आहे. अस्मदीयेरपी. शंकराचार्य म्हणतात धृष्टधुम्न प्रवृत्ती. धृष्टधुम्न होता ना सेनापती, सुरुवातीला तोच होता ना धृष्टधुम्न. द्रौपदीचा भाऊ ना, द्रौपदीचा भाऊ धृष्टधुम्न. त्याने द्रुपद नाही, त्यांनी कोणाला मारलं होतं, धृष्टधुम्न कोणाला मारलं, एकेकाने एकेकाला मारलं होतं ते. तर मी पाहत आहे, तो सुद्धा जात आहे. आणि योधानाम मुख्यही प्रधानही सह. योध मुख्यही, जे आमचे मुख्य योद्धा आहेत ते सुद्धा प्रवेश करत आहे, तुमच्या मुखात जात आहे. आता पहा पुढे वर्णन आहे.
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचित् विलग्ना दशनान्तरेषु सदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि विलग्ना दशनान्तरेषु सदृश्यन्ते वक्त्राणी. वक्त्राणी म्हणजे मुख. आता बहुवचन आहे, अनेक वचन आहे, एक मुख नाही. आता एवढे सगळ्यांना खायचं आहे तर तोंड सुद्धा जास्त पाहिजे ना. तर अनेक असे मुख आहे आणि त्याच्यामध्ये दंष्ट्रा करारा परत परत येत आहे. विकराळ अशा दाढ आहे आणि भयानक आहे. आता स्वतःच म्हणतोय भयानक आहे. त्याच्यामध्ये विशंती प्रविशंती सगळे जण ते जात. आणखीन ते लिहिलंय त्वरमाणा. त्वरमाणा खूप घाई जात. प्रसादासाठी लोक घाई करतात म्हणजे इकडं तरी सांगत मी तिथे गर्दी असते तर इथे लॉंग क्यू होतं, त्यांना घाई असते. आता आमचा नंबर किंवा इथे तर त्वरमाणा खूप वेगाने ते जात आहे आणि म्हणे इतकं तिथे गर्दी झालेली आहे भगवंताच्या मुखामध्ये, ट्रॅफिक जाम झालेलं आहे. सगळे कसं हे भयंकर रस आहे, भयानक रस. आणि पुढचं जे आहे ते विभत्स रस आणि त्या भगवंताच्या मुखामध्ये दंश कराळ आहे, म्हणजे हे दाढ आहे, त्याच्यामध्ये जात आहे. केचित विलग्ना दशनांतरेषु. फारच भयंकर. भगवंताचे दात आहे, त्या दाताच्या जी फट असते ना त्या फटेमध्ये कोणी कोणी लटकलेले आहे, अडकलेले आहे. असं इथे म्हणे मी नाही म्हणत. विलग्ना लग्न झाले मेथी पालक वगैरे आपण ते अडकत आपण असं करत राहतो पण निघत नाही. इथे हजर इथे आहे केचित विलग्ना दातांतरेषु. दाताच्या तर दृश्य पाक असं विभत्स आहे ना भाई. आणि पुढचं अजून संदृश्यंते चूर्णितही उत्तमांगे. काही काही लोकांचा चुरा झालेला आहे. उत्तमांग म्हणजे डोकं बापरे पावडर झालेलं आहे असं हे सगळं वर्णन आहे. हे वर्णन काय म्हणजे काळ रूप. भगवंत काळ रूप आहे. सगळेजण मरत आहे. आता जर त्याचं एक चित्र तुम्ही काढलं, यमराज कडून काही खात आहे सगळ्यांना, तर असंच होईल की नाही. यमाच्या मुखामध्ये सगळेजण तर भगवंतानी ते रूप आणि पुढे स्वतः देव म्हणतात कालोस काल आहे. तर असे हे सगळे लोक याच्यामध्ये प्रवेश करत आहे. मग इथे काय झालं तर म्हणे इथे गुरुदेवांनी मागच्या श्लोकाने छान सांगितलं आहे. हे सगळं वर्णन काय? हे वर्णन ऐकून आपल्याला आपल्या क्षुद्रतेचं अनुभव होईल की आपण देवासमोर किती लहान. मिथ्या अहंकार जो आहे सगळं शेवटी काय संपतं. शंकराचे गुरुदेव इथे म्हणतात की अत्यंत विस्मयाने दिंगमूढ झालेल्या सर्व मर्त्य मानवाला समजून येते की त्याचे शारीरिक सामर्थ्य, मानसिक क्षमता आणि बौद्धिक सूक्ष्मता वेगवेगळी व एकत्रितपणे खरोखर किरकोळ साधने आहेत. किरकोळ साधने. शुद्र अहंकार मिथ्या अभिमानाचे आवरण आणि मिथ्या सामर्थ्याचे कवच टाकून देतो आणि निरावरण होऊन नम्रपणे
विराट शक्तीच्या प्रभावाला शरण जातो. कोण? जो हे सगळं ऐकतो पाहतो. आता ते वर्णन आहे. आता म्हणतात हे सगळेजण प्रवेश करत आहे. तर आता 2 श्लोकांमध्ये 2 उपमा दिलेल्या आहे की कसे हे सगळेजण भगवंतामध्ये प्रवेश करत आहे. कथम प्रविशन्ति मुखानी इति आह. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्ज्वलन्ति यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्ज्वलन्ति. आता इथे उदाहरण देतोय तो हे मला हे दृश्य पाहून नद्यांची आठवण येत आहे. यथा नदीनां, ज्याप्रमाणे नद्या बहुवचन आहे, अनेक वचन आहे. सगळ्या नदींचा जो प्रवाह आहे, अंबुवेगा. अंबू म्हणजे पाणी. अंबुनाम वेगा, प्रवाह दूर. आता आम्ही तिकडे गेलो उत्तर काशीमध्ये, तिकडे गंगेचं रूप आहे ना, वेगाने धावत आहे. तर अशा सगळ्या नद्या गंगा, यमुना, नर्मदे, सिंधू, कावेरी, सगळ्या नद्या जशा समुद्रामध्ये विलीन होतात. समुद्रमेव अभिमुखा द्रवंती. सगळ्यांचं मुख कुठे आहे? तर म्हणे समुद्राकडे. सगळ्या नद्यांचं मुख समुद्राकडे. समुद्राने जणू काही तोंड उघडलेलं आहे. या माझ्या अभिमुखा, त्यांच्याकडे धाव घेत आहे. आणखीन समुद्र असा आहे तो सगळ्यांना स्थान देतो. समुद्रामध्ये कधी पूर येत नाही, नदीमध्ये. तर समुद्र म्हणजे वेगवेगळ्या मुद्रा ज्याच्या आहेत त्याला म्हणतात समुद्र. कधी तो शांत असतो, कधी खूप रफ असतो. रफला काय म्हणतात? अशांत, खवळलेला. जर तुम्ही इकडे गेला ना, गणपती फुले वगैरे, तिथे नेहमी तो असा खवळलेला असतो. रामेश्वराला गेला तरी शांत समुद्र आहे. समुद्राचे सुद्धा वेगवेगळे रूप आहे. तर त्या समुद्रामध्ये वेगवेगळ्या नद्या जशा द्रवंती, प्रविशंती, तथा त्याचप्रमाणे तव आम्ही नरलोकवीरा, त्याचप्रमाणे हे सगळे नरलोकवीर, नरवीर जे आहे त्यांचे समूह हे सगळे शिरत आहे, प्रवेश करत आहे. आणखीन परत मुखामध्ये अग्नी तर सतत पेटलेली आहे. प्रज्वलंती आहे ना, अभिज्वलंती असं हे तुमचं मुख आहे. त्या ज्वलनशील म्हणजे त्या अग्नीमध्ये जणू की सगळेजण विलीन होत आहे. आणि पुढे म्हणतात, पुढे दुसरं उदाहरण. आता हे 2 उदाहरण काम दिले, तर आधी दुसरं उदाहरण पाहू, मग मी तुम्हाला सांगतो. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तथैव नाशाय विशन्ति लोका तवापि वक्त्राणि समृद्धवेगा यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तथैव नाशाय विशन्ति लोका तवापि वक्त्राणि समृद्धवेगा. आता हे
इथे अर्जुन दुसरं उदाहरण देतो. म्हणे जसे हे पतंग असतात, पतंग, हां पतंगच म्हणतात, अग्नी तर ज्योत पाहून तिकडे धावतात आणि स्वतःचाच नाश करून घेतात. विवेक चुडामणीमध्ये उदाहरण दिलेलं आहे. रूपासक्ती, त्या पतंगांमध्ये काय रूपाची आसक्ती, इतकं त्यांना आकर्षक वाटत ते, पण त्यांना हे माहीत नाही आहे तिथे त्यांचा नाश आहे, म्हणजे मरण आहे. स्वतःहूनच ते त्याच्यामध्ये मरतात. अच्छा, हेही नाही, तेवढं त्यांना विवेक नाही की एक मरत आहे तर दुसरा ते थांबवून द्यायचे. म्हणजे आता हा तोही जात. तर पतंगाः विशन्ति नाशाय, स्वतःचा नाश करण्यासाठीच ते त्याच्यात जातात. आणि काय समृद्ध वेगा, वेगाने जातात, झेपावतात. म्हणे त्याचप्रमाणे मी पाहत आहे, तथैव नाशाय लोकाः विशन्ति, त्याचप्रमाणे सगळे लोक स्वतःचा नाश करून घेत आहे. मी पाहत आहे, अग्नी जळत आहे तुमच्या मुखात, पण तिथे सगळेजण काय जात आहे. आता इथे दोन उदाहरण काय आहे तर असं कोणीतरी सांगितलं, जेव्हा समुद्रामध्ये नदी विलीन होते तर ते दृश्य काही असं भयानक नसतं, छान असं वाटतं. लोक जातात गंगासागरामध्ये, गंगासागरामध्ये विलीन होते. आणि इथे हे जे पतंग जेव्हा जळत आहे हे काही चांगलं दृश्य नाही, सगळे मरत आहेत. तर आता सगळ्यांनाच शेवटी मरण आहे, सगळे देवामध्ये जाणार आहे. पण पहिलं जे उदाहरण आहे ते अशा चांगल्या लोकांसाठी आहे, त्यांची समाधी देवामध्ये होत आहे. आपण असं म्हणतो ना, देवामध्ये विलीन झाले, देवाज्ञा झाली, देवाच्या घरी गेले म्हणतो लहानपणापासून. तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं काय मरण सुद्धा असं चांगलं आहे. पण असुर लोक जेव्हा, दुष्ट लोकांचं मरण कसं आहे तर म्हणे असं, जसे पतंग त्या ज्योत किंवा त्या अग्नीमध्ये प्रवेश. आता हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष स्वतःहूनच धावत आहे त्या विष्णूकडे. हां, मी पाहतो किती शक्ती. रावण हिंदीमध्ये म्हणतात आ बैल मुझे मार, स्वतःहूनच आमंत्रण देतात मरणाला. तर दुष्ट लोकांचं मरण असतं. म्हणून इथे हे दोन उदाहरण दिले. तथैव नाशाय विशन्ति. आणखीन पुढे परत वर्णन ते विभत्स रसाचं आहे. म्हणे देव सगळ्यांना खात आहे, सगळे त्यांच्या मुखामध्ये जात आहे. आणखीन लेभीयसे ग्रसमानः समन्तात्, लोकान् समग्रान् वदनैज्ज्वलद्भिः, तेजोभिरापूर्य जगत्समग्रम्, भासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णो, लेभीयसे प्रतपन्ति विष्णो. म्हणे सगळे तुमच्या मुखामध्ये जात आहे, मुखामध्ये अग्नी आहे, ज्वलत भी, हां अशी ती अग्नी आहे. आणि तुम्ही त्याला ग्रास करत आहे, ग्रसमान. आणि ते एक आणखीन आहे लेली असे, थोडं त्यांची चव घेत आहे, आस्वादायची, ते शंकराचार्य म्हणतात. हा तेच आस्वादायची, आस्वादन करतात, आस्वाद घेत आहात. अग्नी, अग्नी म्हणजे कशी जिभेप्रमाणे अग्नी. उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे ना, सप्त जिव्हा,
देवाचं हे अग्निरूप आहे, म्हणजे काय जीव आहे जसं, आणि त्याच्यामध्ये लोक जात आहेत. तर जीवेवर कोणती वस्तू आली की काय चव लागतेच. म्हणून ते म्हणतात की लेली असे आस्वादयसी, आणि समंता चारीकडून सगळीकडून चारी बाजूनी लोक तुमच्या मुखात जातात. आणखीन सगळं काही जळत आहे. म्हणजे इथे काय आहे, पण जगाचं एक रूप कसं आहे, इथे लोकांचा जन्म होत आहे. आणि दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर सतत चिता अग्नी. तुम्ही काशीला गेला तर तिथे मणिकर्णिका घाट आहे. तिथे एकही क्षण असं नाही होत तिथे अग्नी नाही. त्याची सुद्धा एक गोष्ट आहे. कालच मी वाचत, पार्वतीचं ते कानातलं काय रिंग कुठेतरी पडली. तिला वाटलं बरीच शोधत होती, काही मिळालं नाही. तिला वाटलं गंगेनी घेतलं, तर तिचं हृदय असं जळत होतं. तर असं तिने काही म्हणजे एक शाप दिला किंवा की तुझ्या या घाटावर नेहमीच अग्नी जळत राहील. विष्णूने तिचा चक्राने सुद्धा शोध घेतला, पण काही शोध झाला नाही. तर मणिकर्णिका, मणी म्हणजे ते असं आहे. तर सतत तिथे ज्वलन आहे. तर जगामध्ये आता पण बुद्ध सुद्धा म्हणतात ना, सर्वम क्षणिकम सर्वम मर्त्यम. जर एका दृष्टीने पाहिलं तर सगळंच मरत आहे, सगळ्यात देवाच्या मुखात जात आहे. आपण काय पाहत आहोत याच्यावर आहे. दुसरीकडे बघितलं सतत जन्म सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये जा तर बाळांचे जन्म होतच आहे. पण तिकडे गेला तर कोणी जण मरत आहे. दोन्ही आहे. तर इथे ही बाजू जास्त मांडली आहे या पूर्ण विश्वरूपामध्ये. सारखं भगवंत आहे सांग. तर तेजाने परिपूर्ण भरलेलं तुमचं मुख आहे, त्याच्यामध्ये सगळेजण जात आहे. तेजो विरापुर्य जगत समग्रम भासस्तोग्रा प्रतपंती विष्णू. पण हे मला माहिती आहे की तुम्ही आहात विष्णू. पण एक तुमची ही सुद्धा बाजू आहे. आणखीन मग आता तो काय म्हणतो की तुम्ही खूप भयप्रद दिसत आहात. आता तुम्ही प्रसिद्ध व्हा, प्रसन्न व्हा. हा शेवटचा श्लोक आहे म्हणजे अर्जुनाचा. मग याच्यानंतर भगवंतानी सांगायला सुरुवात केली की मी कोण आहे. पण इथे अर्जुन काय म्हणतो, आख्याहि मे को भवानुग्र रूपो नमोस्तु ते देववर प्रसीद. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोस्तु ते देववर प्रसीद. आता अर्जुनाचा धीर सुटला आणि तो शेवटी म्हणाला की तुम्ही मला सांगा तुम्ही कोण आहात. आख्याही मे, सांगा. भवान, भवान म्हणजे आपण कोण आहात. मला हे तर कधी म्हणजे वाटलं नव्हतं की तुम्ही असे आहात. कारण तुम्ही नेहमीच काय कधी बासरी वाजवत आहात, कधी नाचत आहात. तुमचं हेच रूप बघितलं आहे तर आता लोणी चोरत आहात जास्तीत जास्त. पण बाकी तर सगळं सौम्य रूप पाहिलेलं आहे. तुम्ही हे कोण आहात, उग्र रूप धारण केलेला, उग्र रूपधारी.
तुम्ही तुमच्याबद्दल सांगा आणि मी तुम्हाला नमस्कार करतो. नमोस्तुते देववर प्रसीद. देववर, देववर म्हणजे श्रेष्ठ देव. हां, तुम्ही उत्तम देवा, देवादिदेव आधी ते म्हटलेलं. तुम्ही प्रसीद व्हा. प्रसीद म्हणजे प्रसन्न व्हा. आणि विज्ञातुमिच्छामि, विज्ञातुमिच्छामि, ज्ञातुमिच्छामि. मला जाणण्याची इच्छा आहे की तुम्ही शेवटी कोण आहात. देवाचं मला काय म्हणजे एक बाजू माहिती किंवा थोडंसं माहीत आहे, पूर्ण माहिती नाही. असं असताना कोणत्याही बाबतीत आपल्याला संपूर्ण ज्ञान होत नाही. म्हणजे मला ओळखता का तुम्ही त्यांना? हो, नावाने ओळखतो. किंवा ऑफिसमध्ये जातो तेवढीच ओळख आहे, पूर्ण ओळख नाही. इन अँड थ्रू पूर्णपणे गेला. एक डॉक्टर म्हणाला की त्या पेशंटला म्हणे मी तुला पूर्णपणे ओळखतो, इन अँड थ्रू. म्हणे कसं काय? म्हणे मला माझ्याकडे तुमचा पूर्ण एक्सरे आहे, तुमच्या आतमध्ये काय सगळं माहिती आहे. इन अँड थ्रू. तर विज्ञातुमिच्छामि, मला पूर्ण तुमचं ज्ञान मिळवायचं आहे. भवन्तमाद्यं नहि प्रजानामि. हां, तुमची ही जी प्रवृत्ती आहे, तुम्ही हे काय हे सगळं रूप दाखवतोय, मला काही हे कळत नाही आहे, मला हे काही माहीत नाही आहे. आणि याचा हेतू काय आहे इथे तो म्हणतो. हां, नहि प्रजानामि तव प्रवृत्तीम. आपला हेतू काय आहे ते मला माहीत नाही, असं इथे गुरुदेव म्हणतात. तर अर्जुनाने याप्रमाणे शेवटी म्हणजे तो आपली इच्छा त्यांनी व्यक्तच केली. म्हणजे मला काही कळत नाही तुम्ही कोण. जेव्हा असं तो पूर्णपणे काय समर्पित झाला, शांत झाला, तेव्हा भगवंत म्हणतात कालोस्मी. हे जे तू रूप पाहिलं ना, ते काल रूप आहे, काळ आहे. श्री भगवान वाच. आता हे आपण उद्या पाहू. श्री भगवान वाच. कालोस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धः. लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. ऋते पीत्वा न भविष्यन्ति सर्वे. ये स्थिता प्रत्यनीकेषु योधा. कालोस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धः. लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. भगवंताने 3 श्लोक म्हटले. मग संजय उवाच आणि मग अर्जुन उवाच.